2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। अखेर सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या हप्त्याचे आणि डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज 23 नोव्हेंबर रविवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना केवायसीची अट रद्द करून राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज 23 नोव्हेंबर रविवार रोजी हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज रविवार आहे, आज सर्व बँका बंद असतील। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे। त्यामुळे आज रविवार असो बँक बंद असो तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे। ज्या लाडक्या बहिणी आपल्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक करतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींना आता निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आणि सरकारला मतदानाची गरज भासलेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। केवायसीची अट रद्द करून या ठिकाणी हे पैसे वाटप होत आहेत अशा प्रकारची माहिती आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये वाटप होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज 23 नोव्हेंबर रविवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे त्याची माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आपलं सरकार माहितीचं सरकार आहे, तर या सरकारला आता नगरपंचायत महानगरपालिका पंचायत समिती अशा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान मिळवायचं आहे। त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे बहिणींच्या खात्यामध्ये वाटप केले जात आहेत। जर लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप केले तर या ठिकाणी लाडक्या बहिणी सरकारला जास्तीत जास्त मतदान करतील। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहे। त्यामुळे जर तुम्ही खरोखर लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आजपासून पुढील 3 दिवस वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणींनो आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही लाडक्या बहिणींचे लाडकी भाऊ म्हणून काम केलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होतील आणि सर्व लाडक्या बहिणी आम्हाला मतदान करतील अशी अपेक्षा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 3000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले, मध्यस्थी नाही। कुणीतरी मध्यस्थी देताना 3000 द्यायला जायचा, 100-200 काढून घ्यायचा,
माऊली आता मी तुझ्या हातात 3,000 दिले, 200 असू दे ना मला. ती पण म्हणेल राहू दे रे तू आता. त्याच्याकरता 2,30,00,000 महिलांना आम्ही 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी 100% हे पैसे वाटप होतील. परंतु जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक नसेल, जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे वाटप सुद्धा होणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घ्यात की आज रविवार 23 नोव्हेंबरसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा तुमच्या बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे वाटप होतील. परंतु लाडक्या बहिणींनो काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो हे सरकार माहितीचं आहे, हे सरकार सर्व लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपवून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या होत्या, परंतु यापुढे अशा बातम्या पाहायला मिळणार नाहीत. कारण तुमच्या खात्यामध्ये आजपासूनच निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु आज काही बहिणींच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल, काही बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या मागील 3 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप होतील. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या बहिणींच्या प्रतीक्षा संपत आहे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या भरपूर बातम्या फिरलेल्या होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण आज 23 नोव्हेंबर या ठिकाणी रविवार आज कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्या 24 नोव्हेंबर उद्याचा वार सोमवार आहे, परवा दिवशी 25 नोव्हेंबर परवा दिवशीचा वार मंगळवार आहे. म्हणजेच 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती बघून घ्या, जेणेकरून तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपून सुद्धा जाणार आहे. बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही. बघा आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आजपासून पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील
असतील त्यांना हे पैसे वाटप होणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला नियमावली वाचून दाखवत आहे, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होईल, सरकारच्या माध्यमातून कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायची आहे, ऐकायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल आणि या ठिकाणी तुमची सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारे भरपूर बातम्या फिरल्या, परंतु यापुढे बातम्या फिरणार नाहीत, कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज 24 नोव्हेंबर रोजी पैसे वाटप होत आहेत, उद्या 25 नोव्हेंबर रोजी पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी परवा दिवशी 26 नोव्हेंबर म्हणजेच 23 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर म्हणजेच 30 नोव्हेंबर पर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज भासलेली आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होत आहेत, यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात येत होती, परंतु निधी वाटपाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींनो, त्याच्या अगोदर ज्या नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या नवीन नियमावली सुद्धा बघून घेऊयात। त्यासोबत सरकारच्या माध्यमातून जी ई-KYC ची अट लावण्यात आलेली आहे, तर त्या ई-KYC विषयी काय माहिती आलेली आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो, ई-KYC ची प्रोसेस तुमच्यासाठी लागू करण्यात आलेली आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली असेल तर त्या लाडक्या बहिणींना KYC ची काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणींनो, 18 नोव्हेंबर 2025 ही KYC ची शेवटची तारीख करण्यात आलेली होती, परंतु या ठिकाणी भरपूर महिलांनी KYC न केल्यामुळे त्यांचे हप्ते बंद होतील असं वाटलं होतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी 1 ते डिसेंबर 2025 च्या अगोदर KYC करणं बंधनकारक आहे। ज्या लाडक्या बहिणी 1 जानेवारी 2026 च्या अगोदर KYC करतील त्यांना 1 जानेवारीच्या पुढचे हप्ते मिळणार आहेत, परंतु या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी KYC ची अट रद्द करण्यात आलेली आहे। जर तुम्ही KYC केलेले असेल तरी पण पैसे मिळत आहेत आणि जर तुम्ही KYC केलेले नसेल तरी पण पैसे मिळत आहेत, म्हणजेच KYC ची अट शिथिल करून हे पैसे निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे, पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की या ठिकाणी आज 23 नोव्हेंबर रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, याच्या अगोदर जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला नियम, पात्रता, अटी शर्ती सुद्धा वाचून दाखवत आहे, त्यामुळे नियम पाहिल्याशिवाय, अटी शर्ती आणि पात्रता पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, त्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत। जर तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात गेल्या तर तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, हे सरकार महायुतीचं आहे, हे सरकार सर्व लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे, सर्व लाडक्या बहिणींच्या कामाचं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी सुद्धा सरकारला जास्तीत जास्त मतदान करत आहेत आणि सरकार सुद्धा या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे पुरवत आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा
आठवत असेल की ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक लागलेली होती त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणींना 7,500 रुपये वाटप करण्यात आलेले होते। कारण सरकारला सुद्धा माहिती होतं की लाडक्या बहिणींना पैसे दिल्या तर लाडक्या बहिणी 100% मतदान करतील आणि लाडक्या बहिणीने सुद्धा या ठिकाणी सरकारला मतदान केलेलं होतं आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीत जास्त आमदार निवडून सुद्धा आलेले होते। त्यामुळे सरकारला आता परत एकदा वाटायला लागलेलं आहे की आपण या ठिकाणी स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर हे पैसे वाटप केले तर या ठिकाणी लाडक्या बहिणी आपल्याला जास्तीत जास्त मतदान करतील। त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा काही महत्त्वाच्या नियमांमध्ये, महत्त्वाच्या अटींमध्ये, महत्त्वाच्या पात्रतांमध्ये, शर्तींमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याचीच माहिती तुम्हाला देत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी जो पहिला नियम, पहिली अट लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम आणि पहिली अट म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। दुसरी अट म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी अट म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजे, सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असायला पाहिजेत। बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही या अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। कारण आता आचारसंहिता लागू होत आहे तर त्या आचारसंहितेच्या अगोदर हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, बीड, नांदेड, लातूर असेल, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर असेल, त्यासोबत नंदुरबार असेल, जालना असेल, जळगाव असेल तर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणी आहेत। तर या सर्व लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या अगोदर पैसे वाटप होणार होते अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळालेली होती, परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अगोदर येईल, त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे। कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो, त्यामुळे नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे। त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना वाटप होईल। म्हणजेच लाडक्या बहिणींना 30 नोव्हेंबर 2025 च्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर काळजी करू नका, तुमची सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व लाडकी बहिणींपर्यंत हा व्हिडिओ 100% पोहोचेल आणि सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे सुद्धा वाटप होऊन जातील। बघा सर्व माहिती दिली, व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब, गरज आहे त्यांना शेअर करा, परंतु तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर सर्वात अगोदर आधार कार्ड लिंक करा, त्यानंतर व्हिडिओला शेअर करायचा आहे।